गुड मॉर्निंग मित्रांनो, आज आपण भंडारदराला चाललो आहे. हा व्लॉग थोडा मराठीत असणार आहे कारण आपण आपला फॅमिली गेट टुगेदरसाठी चाललो आहे. इगतपुरीच्या जवळ आहे. तर आपण आज मुंबई टू भंडारदराला जाणार आहोत आणि आपलं हे सामान आहे पुस्तक यासाठी की आपला मंडेला पेपर आहे. तर चला मग. आपण आता आलो आहे भंडारदरामध्ये. इथे खूप थंड आहे, पाऊस आहे, कंटिन्युअस पाऊस आहे आणि आता थोड्या वेळात वॉटरफॉलला जाण्याचा प्लॅन आहे. व्ह्यू बघा, व्ह्यू बघा, व्ह्यू. हॅलो एव्हरीवन, वी आर इन भंडारदरा. बस एकदा मामाच्या औषध भेटवते का? हे बघ किती सुंदर आहे. हे बघा, माझ्या आईचे शौक बघा. लोक असतील. ताई, तुम्हाला फिरायचंय की नाही? अरे 5 मिनिटं पैसे जेवण वगैरे करा. बरं, जेवणाची कंटेंट गाईज. आता आपलं मस्त पोटभर जेवण झालेलं आहे आणि आता आपण थोडं एक्सप्लोअर करायला बाहेर पडणार आहे. फ्रेशअप वगैरे होऊन 5 मिनटात आता बाहेर पडणार आहे. तर मग जाऊयात, बघूयात, एक्सपिरियन्स करूयात. तर मित्रांनो, आता आपण आलो आहे स्पिलवे गेटला. स्पिलवे गेट म्हणजे काय? जेव्हा धरणात पाणी जास्त भरतं तर तेव्हा धरणाचं पाणी सोडतात. तर तो व्ह्यू बघायला आपण आलो आहे, स्पिलवे गेट. तर गेट रेडी, 3, 2, 1 गो. थंडगार वातावरण आहे पण खूप भारी व्ह्यू आहे, खूप भारी व्ह्यू. हे बघा, तुम्ही बघणार ना, आश्चर्यचकित, माझी मन भरणार नाही तुमचं भाई.
प्रवाह किती दूर जोरात राहत असेल या फोर्समुळे. कुठे जातं पाणी? प्रवरा नदी. आता आपण वसुंधरा फॉलला आलो आहे. थोडं वरती चढाव आहे. खूप थंडी आहे, जाम थंडी आहे भाई. खूप थंडी, कडकडाती थंडी आहे भाई. माझा अंग असं कॉमच आहे. हवा खूप आहे. छत्री घेतली. थंडी खूप आहे. तुम्हाला थंडी नाही वाजते का? तुम्ही जॅकेट आणायला पाहिजे. नाही आणलीत ना पण. तेच ना मग. आता एवढा पावसात जाणार आहे तुम्हाला. ते पण ओले होतील, त्यांनी पण थंडी वाजेल. त्याने आणलेच नाही. काय होतं? थंडी खूप आहे. ओला पण नाही झाला आणि थंडी जास्तच आहे, खूप जास्त आहे. डेंजर आहे. पाणी थंड आहे, सगळं थंड आहे. पाय चिखलात गेला पूर्ण, पाय खराब झाला, पाय घसरतोय पूर्ण. डेंजर सीन आहे. आणि आता आपण पाहू शकताय धबधबा. ये वी रीच डेस्टिनेशन फायनली. 5-6 मिनिटाचा ट्रेक आहे. वरती थोडं चढायला लागतं. पूर मस्त दिसतोय. आहे इथे वॉटरफॉल, वसुंधरा वॉटरफॉल. आवाज तुम्हाला येतच असेल. तिकडे आमचे 2 जण उभे आहेत ऑलरेडी. आणि बघा व्ह्यू बघा भाई. काय ये ट्रेक वरती टेकी नाही. यस मग. इथे थोडं डेंजर आहे. आणि माती ठिसूळ आहे. खूप लवकर घसरतो माणूस भाई. इथे रस्ता जो येतो इकडे गाड्यांसाठी खूप खराब आहे. बाईक असेल तर उपयोगी पडेल, सोपं पडेल. नेक्स्ट टाईम बाईक ट्रिप करू शकतो इकडे. एक्सप्लोर करायला 12-13 स्पॉट्स आहेत. सगळीकडे तुम्ही 15-15 मिनटाचा स्टॉप घेतला तर मग खूप वेळ लागतो आणि यायला पण खूप वेळ लागतो. म्हणून तुम्ही लवकर निघायला पाहिजे, नाही तर मग वेळ कमी उरतो. आता आमचं तसंच झालं आहे. वेळ कमी पुरतो आहे आम्हाला. हा कोल्ड टेंबे वॉटरफॉल आहे. इकडून येऊ. अशा प्रकारे आपले 2 वॉटरफॉल बघून झालेले आहेत. आपण परत आलो आहे. तर आता आपण आलो आहे अमृतेश्वर मंदिरला. हे थोडं एंडमध्ये येतं, खूप पुढे. हे असं व्ह्यू आहे याचा.
मेन स्थान इथूनच आहे बुवा असं. अच्छा हो पलीकडून आहे का? मग महादेव पाण्यात काय? महादेवाची पिंड ही 4 महिने तिथेच राहते, म्हणजे पाण्यातच राहते. जे अच्छा. पावसाळा संपला की 4 महिन्याचे पूर्ण उघडे होते. आणि जी पूजा अर्चा चालते ना ती सकाळी ते मोटर टाकून ते पाणी बाहेर काढून मग पूजा अर्चा केली जाते. महाशिवरात्रीला मोठी यात्रा भरते इथे. अच्छा. नाही मग पाणी मोटरनी काढल्यानंतर परत पाणी भरतं का? हो, आता उगमस्थानी म्हणल्यावर- पावसाच्या दिवशी म्हणजे मोटर लावतात आणि मग पाणी नाही, काढतात. नाही. पूजा अर्चा चालते ना तेव्हा- सकाळी, हो, रोज? हो सकाळी मग ते पाणी काढलं जातं पण वापस भरलं जातं ते. इकडे इकडे जवळपास 8:30 झाले सुमारास रात्रीचे. आम्हाला खूप उशीर झाला. 2-3 स्पॉट्स मिस झाले आमचे. आता आम्ही आलोय आणि आता आपण जेवण करून मस्त झोपणार आहोत. सकाळचे 8 वाजलेले आहेत. आम्ही बाहेर पडलो थोडं परत एक्सप्लोर करायला आणि रिसॉर्टच्या बाहेर निघताच आम्ही परत इथेच थांबलोय बाहेरच आणि इथला जवळपास फोटो काढतो आपण सकाळी सकाळी. पूर्ण मोकळा रस्ता आहे. तर आता आपण आलोय रंधा वॉटरफॉलला आणि इकडे एक मंदिर आहे आणि इथे ब्रिज आहे मस्त. तिथून आपण वॉटरफॉलला एकदम जवळून बघू शकतो. इथे वॉकिंग डिस्टन्स आहे. वॉक करून जायचं पुढे. हे इथून दिसतं वॉटरफॉल. सगळ्यात सुंदर तिकडे का? हे सगळे हे इथला व्ह्यू खूप मस्त आहे आणि इथे चालण्यासाठी खूप जागा आहे. प्रत्येक तुम्ही पॉईंट बघू शकता इथे मस्त भारी जागा बाई. म्हणजे छोटं वाहतं पाणी पण इतकं सुंदर आणि इतकं हिरवंगार आजूबाजूचं बघून मन भरून जातं. पाऊस थोडा पडतोय आणि बाकीचं सगळं मस्तच आहे वातावरण इकडे. आता थोडं सिनेमॅटिक शॉट